हो. रोप आज या ठिकाणी त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थिती याच्यामुळे आहे, ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीकडून सर काय सांगाल, तुम्ही आज गृह उद्योग म्हणून एक मसाला उद्योग कंपनी सुरू केली आहे. काय नाव तुमचं, काय सांगाल, कितीचा टर्नओव्हर आहे वार्षिक, काय? सर नमस्कार, माझं नाव संतोष दाभाडे, राहणार इंद्रनगर, जुना जालना. खऱ्या अर्थानं माझं गाव भोकरदन तालुक्यामध्ये आहे, पण मागील 15 ते 20 वर्षापासून आमचा परिवार आम्ही या इंद्रनगर भागात राहतो. पण झालं 100 घे ना, 100चं आहे. 100 ग्रामची पोहोच. बरं का ही पॅकिंग आहे.
आणि 2012 ऍक्च्युली 2012ला मी स्वतः आपल्याकडे जे जिल्हाधिकारी होते तुकाराम मुंडे सर यांच्या माध्यमातून मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत मी स्वतः 1 महिन्याचं प्रशिक्षण घेतलं मसाला उद्योगाचं आणि छोट्याशा उद्योगाला व्यवसायाला सुरुवात केली. पण व्यवसाय सुरू करत असताना अनंत अडचणी होत्या. व्यवसाय सुरू करताना एकट्याने होत नाही, परंतु मी या व्यवसायाअंतर्गत माझी पत्नी वंदना संतोष दाभाडे मी यांना थोडस माझ्या सपोर्टिंगसाठी त्यांना प्रशिक्षण ट्रेनिंग दिलं. मसाले कसे बनवायचे ते शिकवलं आणि त्या माध्यमातून त्यांना मी स्टँड केलं आणि आम्ही दोघंही मिळून या व्यवसायामध्ये एक सपना मसाला गृह उद्योग नावानं व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय सुरू करत असताना आम्ही त्यामध्ये की आज आपण मसाले बनवतो, पण मसाले बनवत असताना आपला कुठला तरी ब्रँड असला पाहिजे आणि म्हणून आमच्या या मसाल्याला आम्ही एक सासर मसाले नावाने हा ब्रँड लॉन्च केला. आज MSMEच्या माध्यमातून, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या एक्झिबिशन मध्ये सहभाग नोंदवला आणि त्या खऱ्या अर्थाने त्या एक्झिबिशन मध्ये आम्हाला खूप मोठी मोटिवेशन प्रेरणा मिळाली आणि खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या व्यवसायाला खरी सुरुवात झाली. सुरुवातीला 5,000च्या भांडवला सुरुवात तर केली, परंतु 2014 मध्ये जिल्हा उद्योग केंद्राच्या महाराष्ट्र शासनाच्या या बीज भांडवल योजनेअंतर्गत एक 5 लाखाचं आम्हाला एक अर्थसहाय्य प्राप्त झालं आणि या 5 लाखाच्या अर्थसहाय्य प्राप्तीतून एक छोटीशी मशीन घेतली. मशीन नंतर रॉ मटेरियल मिळालं आणि रॉ मटेरियल मिळाल्यानंतर आमच्याकडे भांडवल आलं आणि या भांडवलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आमच्या या व्यवसायाला सुरुवात झाली. व्यवसाय सुरू करत असताना आम्हाला 2 वर्ष खूप संघर्ष करावा लागला, परंतु या कुठल्याही संघर्षाला न घाबरताना आम्ही पती पत्नी दोघांनी या व्यवसायावर थोडस म्हणजे स्ट्रगल केला. कुठल्या प्रकारची हार न मानता एकमेकाच्या खांद्याला खांदा देऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तर पोहोचलो, परंतु बाहेरच्या जपान, जर्मनी आणि UK या 3 देशामध्ये आमच्या या सासर मसाला ब्रँड नावाने काळा घोडा मसाला, कांदा लसण मसाला, चहा मसाला आणि सांबर पावभाजी मसाला ही इत्यादी मसाले आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. खऱ्या अर्थाने आम्ही पोहोचलो फक्त ग्राहकाच्या माध्यमातून. त्या ठिकाणी ग्राहक आहे, आम्हाला त्या ठिकाणी त्या ग्राहकांची आवड आहे, त्यांना ते आपली मसाले एक घरगुती पद्धतीने आणि चांगल्या म्हणजे क्वालिटीची चांगल्या दर्जाची असल्यामुळे लोकांनी त्याला चांगल्या प्रकारची पसंती दिली आणि ग्राहकांच्या पसंतीच्या जोरावर आज जवळपास आमची ही 5,000च्या उद्योगाची सुरुवात आज म्हणजे 5 लाख आणि 5 लाखाच्या माध्यमातून जवळपास आज रोजीला 15 ते 20 लाखाचा आमचा हा वार्षिक टर्नओव्हर आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या या मी एक सर्वांना हेच सांगू इच्छित की जे उद्योजक असतील, उद्योजिका असतील की त्यांनी या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्राच्या अंतर्गत CMEGP असेल, PMEGP असेल, PMFME असेल अशा वेगवेगळ्या विविध योजना आहेत की जेणेकरून आपल्याला नवउद्योजकांना त्यामध्ये अर्थसहाय्य दिले जातं. खऱ्या अर्थाने मी आज महाराष्ट्र शासनाचे खरोखर धन्यवाद त्यांचे म्हणजे आभार मानतो की आज माझ्यासारख्या आमच्यासारख्या छोट्या एक झोपडपट्टीतील छोट्याशा उद्योजकांना एक छोटीशी ते एक अर्थसहाय्याची त्यांनी एक म्हणजे आम्हाला साथ दिली आणि त्या साथीच्या जोरावर आज आमचा उद्योग या म्हणजे उच्च स्तरावर त्या ठिकाणी जाणार आहे. आणि निश्चितच एक 2 वर्षाच्या कालावधीत आमचा प्रयत्न असा असेल की निश्चितच या ठिकाणी आमचं स्वतःचा आज जरी कस्टमर आमचं म्हणजे विदेशात माल घेऊन जात असले, परंतु भविष्यात आमचा प्रयत्न हाच असेल की 2 वर्षानंतर निश्चितच जालना शहरातून जालना आपल्या जिल्ह्याला जो ड्रायपोर्ट निर्माण करण्यात आला. साधी पॅकिंग होती. आम्ही सुरुवातीला मेणबत्तीवर मसाल्याची पॅकिंग केली. त्यानंतरच आमच्याकडे भांडवल उपलब्ध झाल्यानंतर आमच्याकडे सिलिंग मशीन आली. आज रोजी आमच्याकडे 15 ते 20 प्रकारचे प्रोडक्ट आहे. माझ्या मसाल्याचे नाव आहे काळा गोडा मसाला, चहा मसाला, पावभाजी, सांबर, मटन, चिकन, मालवणी चहा मसाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले हे आमचे विदेशामध्ये पोहोचत आहे. जर्मनी आणि जपानमध्ये आमचा काळा घोडा मसाला, चहा मसाला आणि कांदा लसण मसाला हे मसाले आमचे जर्मनीमध्ये पोहोचत आहे. हा माझा ब्रँड आहे सपना मसाला गृह उद्योग. व्यवसाय सुरू करत असताना माझे मिस्टर संतोष दाभाडे यांनी मला स्वतः आधी उद्योजिकेसाठी खूप प्रोत्साहन दिले आणि त्यांचं खूप मोलाचं
सहकार्य हे मला लाभत आहे. आज खांद्याला खांदा देऊन आम्ही उद्योग व्यवसाय सुरू केलेला करून आज आम्ही खूप म्हणजे विदेशापर्यंत आमचा मसाला पोहोचलेला आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून आमच्या उद्योगाला भरभराटी आलेली आहे. मी एवढीच प्रेरणा देऊ शकते की नवउद्योजकांनी महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ घेऊन उद्योग व्यवसायाला सुरुवात करावी आणि उद्योजक बनावे. मॅडम काय सांगाल, घरगुती मसाला उद्योग चालू केलाय आणि आज तुम्ही राज्यभरातच नव्हे तर देशभरात तुमचा मसाला गाजतोय, नाव गाजतोय, काय सांगाल, काय नाव तुमचं? नमस्कार, मी वंदना संतोष दाभाडे. आम्ही मसाला उद्योगाला सुरुवात केलेली आहे. सुरुवात फार आम्ही शून्यातून विश्व निर्माण करून केलेली आहे. अवघ्या 5,000 मध्ये आम्ही मसाला उद्योगाला सुरुवात केली. त्यानंतर आम्ही DIC कडून 5 लाखाचं लोन घेतलं. त्या लोन मधून आम्हाला मशिनरी मिळाल्या. त्यानंतर आम्ही उद्योग हा चांगल्या प्रमाणात आम्ही हा सुरू केला. त्यानंतर आम्हाला जिल्हा उद्योग केंद्राकडून 5 लाखाचं लोन मिळालं. लोन मिळाल्याच्या नंतर आम्हाला रॉ मटेरियल साठी आणि मशिनरीसाठी भांडवल उपलब्ध झालं. त्यानंतर आमचा हा व्यवसाय चांगल्या गतीने सुरू झाला आणि सुरुवातीला 4 ते 5 प्रकारचे प्रोडक्ट म्हणजे मसाले होते. आज रोजी आमच्याकडे 20 प्रकारचे मसाले आहे. माझ्या मसाल्याचं नाव आहे काळा गोडा मसाला, मटन मसाला, चिकन मसाला, पावभाजी मसाला, सांबर मसाला, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आज रोजी आम्ही तयार करतोय. अवघ्या राज्यभरामध्ये वेगवेगळ्या एज्युकेशनच्या माध्यमातून आम्ही आमच्या मालाची मार्केटिंग करत आहे.